नमस्कार. भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच देशाच्या सर्वोच्च न्याय मंदिरात प्रतिकात्मक बॉम्बस्फोट हल्ला झाला आहे. ज्याला तुम्ही साधा बूटफेक हल्ला समजत असाल तर सावधान. आज आपण केवळ घटनेचा निषेध करणार नाही, तर हा हल्ला म्हणजे संविधानाच्या छातीवर थेट वार कसा आहे हे सांगणार आहोत. हा हल्ला केवळ एका वकिलाचा राग नव्हता, हा होता विचारांचा थेट संघर्ष. हल्ला करणारा ओरडत होता, सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही. प्रश्न सीजीआय गवईंच्या कोणत्याही वैयक्तिक निर्णयाचा नाही, प्रश्न आहे संविधानाच्या समानता या मूळ तत्वांचा. सीजीआय गवई हे दलित समाजातून आलेले संविधानाचे सर्वोच्च संरक्षक आहेत. त्यांच्यावर बूट भिरकवणे म्हणजे थेट संविधानाचे रक्षण करणाऱ्या त्यांच्या खुर्चीला आव्हान देणे. ही लिटमस टेस्ट आहे. कट्टरपंथी विचारधारा संविधानाच्या रक्षकांना किती धमकवू शकते आणि भारतीय समाज यावर काय प्रतिक्रिया देतो. तो बूट गवईवर नाही, संविधानावर होता. हा बूट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नांवर फेकण्यात आला होता. खजुराहो येथील भंग पावलेल्या विष्णुमूर्तीचा संदर्भ का दिला जातोय? कारण विशिष्ट सांस्कृतिक श्रेष्ठत्व आणि एकाधिकार कायम ठेवण्याची इच्छा असणाऱ्या गटाचा हा हल्ला होता. जे लोक संविधानाच्या समतेच्या मार्गावर चालतात त्यांना हे गट आपले शत्रू मानतात. आज देशातील 3 सर्वोच्च संविधानिक पदे वंचित आणि दुर्बल वर्गांच्या हातात आहेत. दलित समाजातून आलेले सीजीआय संविधानाचे संरक्षण करतात आणि हाच त्यांच्या मार्गातला सर्वात मोठा अडथळा ठरतो. त्यामुळे सर्वात आधी त्यांनाच लक्ष्य करण्यात आले. हा थेट जातीयवादी हल्ला होता. संविधानाचे रक्षकच सुरक्षित नसतील तर सामान्य माणसाला न्याय कोण देणार? हा हल्ला न्याय या संकल्पनेला आतून पोखरण्याचा प्रयत्न आहे. तुम्ही संविधानाच्या बाजूने उभे आहात की कट्टरपंथी विचारधारेच्या बाजूने? जागे व्हा. हा बूट केवळ एक वस्तू नव्हता, तो एक धमकीचा संदेश होता. हा हल्ला म्हणजे संविधानाला न मानणाऱ्या गटाकडून देशाला दिलेले थेट आव्हान आहे. संविधानाचे रक्षक म्हणून तुमचे मत काय आहे? कमेंट बॉक्समध्ये जय संविधान लिहून कळवा.